हॅलो, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. फायनली चॅनलवरती 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आज गुढीपाडवा होता ना, म्हणून मग सकाळी सकाळी म्हटलं की तोरण बांधू. आता गावाकडे काही फुलं अवेलेबल होत नाहीत आणि पानं आहेत आंब्याची, पण सासूबाई बोलल्या की हे तोरण बांध, आपल्याकडे आहे ना रेडीमेड, तेच बांध. तोरण बांधायला गेले तर तिथं पाल होती नेमकं दरवाजावरती. पहिल्यांदा मला असं वाटलं गेली, पण ती काही गेलीच नव्हती आणि ती परत रिटर्न आली. त्यामुळं मी जरा घाबरले. आणि आज सकाळी एवढी गडबड होती ना कामाची, म्हणजे सकाळी सकाळी आम्ही वेफर्स बनवले, ते वाळत घातले आणि त्यानंतर मग सणाची तयारी करायला घेतली, जसं की स्वयंपाक वगैरे. आणि इथं एकही आमच्या घरात जेंट्स अवेलेबल नव्हता, म्हणजे सासरे बाहेर गेले होते आणि उत्कर्षला म्हटलं कर, तर तो काही करत नव्हता. मग आम्ही दोघींनीच मिळून गुढी उभारायचं ठरवलं. म्हटलं चला आता लेट होईल, त्यापेक्षा टायमिंगवरती करून घेऊ. आणि मग नंतर पूजा पण करायची होती, त्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा होता, मग म्हणून गुढी आम्ही उभा केली. आणि हा बांबू एवढा मोठा आहे ना की ती सहजासहजी अशी वरती बघितल्याशिवाय काही दिसतच नव्हती. मग काय गुढी उभा केली आणि त्यानंतर जी बेसिक पूजा असते, जसं की हळद कुंकू आणि थोडासा गूळ आणि त्यासोबतच लिंबाची पानं किंवा फुलं, हे सकाळ सकाळ करून घेतलं. आणि त्यानंतर पोळ्याचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचा होता. आता तुमच्याकडे हे खातेत का नाही माहीत नाही मला, पण आमच्याकडे गूळ आणि लिंबाची पानं किंवा फुलं असं खाल्लं जातं त्या दिवशी. आता लिंबाचं पान खायचं म्हणजे एवढं कडवट लागतं ना ते की विचारूच आणि नका. हे पण तर खायचं मी हे असतं. नको सगळ्यांना नको देत नको, होते एक पान खा. मुलांना. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. त्यासाठी मी चुलीवरतीच पुरण शिजवणार होते. बाहेरच शिजवावं म्हटलं, कारण ते पटकन होऊन जाईल गॅसवरती, तोपर्यंत मला दुसरं काम करता येईल. त्यासाठी मी पाणी उकळत ठेवलं आणि ते थोडंसं गरम झालं होतं. मग त्याच्यामध्ये डाळ टाकून दिली आणि ते पडल्या पडल्या तिथं शिजून जाईल. त्यानंतर भात पण त्याच्यावरती शिजवून घ्यायचा. आता पुरण लावून दिलं होतं आणि म्हटलं चला तोपर्यंत कपडे धुवून घेऊया. एकदा कपडे झाले, स्वयंपाक करायला लागलं, जेवण झालं ना की मग हातपाय हालायचे बंदच होऊन जाते, एवढा कंटाळा येतो ना. त्यामुळं मग म्हटलं चला अगोदर कपडे वगैरे धुवून घेऊ. मग तेच माझं इथं काम चालू होतं, कपडे धुवायचं. कपडे धुवून झाल्यावर मी लागले पुढच्या स्वयंपाकाला, म्हणजे जसं की पुरण शिजतच होतं. आता पुरण शिजल्याशिवाय आमटी पण काय बनवता येणार नव्हती आणि पोळ्या तर नाहीच नाही. त्यामुळे म्हटलं चला आता आपण म्हणजे हे कुरडई, पापड, भजे असं काढून घेऊया. आता हे सगळं मी एकदाच नव्हते काढणार. भजे जेवायच्या वेळेस गरम गरम काढावं म्हटलं आणि आत्ता सध्या फक्त एकच घाणा काढणार होते, मुलांना खाण्यापुरता. पोळ्याचा स्वयंपाक एकदा केला ना, सकाळी केला की दिवसातून 2 वेळा तो खाल्ला जातो. कुरडई काढून झाली होती, पापड पण काढून झाले होते, म्हणून म्हटलं चला भज्यांचा एक घाणा काढून घ्यावा. ह्या स्वयंपाकाला टाईमच एवढा लागतो ना की सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं करण्याची अजिबात हिंमत राहत नाही. त्यामुळे मग सकाळीच करून घेतलं, म्हणजे दोन्ही टाईम खाल्लं जाईल. कारण 2 टाईम खाल्लं तरच हे एवढा मोठा घाणा घालायला परवडतोय, नाहीतर नाही. पण शक्यतो गुढीला पुरणपोळीचाच नैवेद्य असते तसं म्हणतात. मग म्हणून म्हटलं चला आज आपण पुरणपोळीच बनवूया. फायनली चॅनलवरती 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. हा प्रवास सोपा नव्हता, पण एवढा अवघडही नव्हता. एखादी गोष्ट जर आपण एन्जॉय करून केली ना तर ती जरा सोपी होऊन जाते आणि आपल्याला पण त्याच्यामधून आनंद भेटतो आणि आपण जरासं हॅप्पी राहतो. तर आज आहे गुढीपाडवा आणि मी वरती कांदे न्यायला आले, म्हणजे अख्खं शेत कांद्याने भरलेलं आहे आणि आम्हाला घरात खायला कांदा नाही आहे, त्यामुळे ना मी कांदे घ्यायला आले. मला आमटी बनवायची आणि आमटी बनवायलाच कांदा नाही. म्हटलं मग चला कांदे घेऊन जावा. छोटे छोटे कांदे घ्यायचे, खायला एवढाले भात भर. 5K ची फॅमिली कंप्लीट झाली आणि आय होप की लवकरच 10K ची कंप्लीट होईल. म्हणजे माझं गोल आहे की मला माझ्या चॅनलवरती 10K सबस्क्रायबर बघायचे. 10K सबस्क्रायबर मला असं वाटतं की कंप्लीट झाले पाहिजेत. चला आलेच आहे तर म्हणलं आता कढीपत्ता पण घेऊन जावा, कारण मला आमटीसाठी कढीपत्ता पण लागेल.
मी बाहेरच्या हारामध्येच कांदा भाजायला टाकला होता आमटीसाठी आणि भाजून पण झाला होता आणि सगळं वाटण वगैरे करून झालं होतं. आता एवढं डीपमध्ये शूट करता येत नाही कारण की एवढं डीपमध्ये शूट करायला गेलं की मग टायमिंग खूप जास्त लागतो. त्यामुळे वरचे एवढं जमेल तेवढं शूट करता येतं. मग इथं माझ्या आमटीचीच तयारी चालू होती. मी आमटी कढायला टाकत होते. त्या अगोदर ते सगळं काढलेलं वाटण मस्तपैकी तेलात आणि मसाल्यामध्ये परतून घेत होते. इथं माझ्या आमटीची तयारी चालू होती आणि बाहेर एवढं वातावरण खराब झालं होतं ना, म्हणजे असं वाटत होतं की किती पाऊस येईल. पावसाचं वातावरण झालं होतं पूर्ण आणि गुढीपाडव्याला पाऊस आलेला मी तर याच्या आधी कधी बघितला नाही. पण आज असं वाटते 100% पाऊस येईल. सगळे मसाले छान परतून घेतले होते आणि त्याच्यामध्ये एव्हरेस्ट मसाला टाकून दिला. एव्हरेस्ट मसाल्याने भाजीची चव, कोणत्याही भाज्यांची चव छान येते. मग आमटी पण झाली होती उकळून. मग आता मी पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या जास्त काही नाही, 5-6च बनवायच्या होत्या. संध्याकाळी परत गरम गरम करता येतील. आणि आज गरमी पण जास्त होती आणि आभाळ पण आलं होतं. आभाळ आलं होतं ना, त्यामुळे आज गरमी खूप जास्त होती. आणि त्यातल्यात आज वेफर्स पण बनवले, म्हणजे आज नवीन वर्षाचं म्हटलं चला सुरुवात करूया. तर नेमका आज पाऊस आला आणि बघा पोळी कशी एकदम टम्म फुगली होती. आता तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवणे कसं आहे ते. एवढं आभाळ आलंय ना इकडून. माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि मग मी रेडी झाले. म्हटलं चला आता गुढीला नैवेद्य दाखवून घेऊ. त्यासाठी मी साडी पण चेंज केली होती आणि थोडाफार मेकअप पण केला होता आणि गुढीला नैवेद्य दाखवायचा होता. आता एका फ्रेममध्ये मी आणि गुढी असं दोन्ही येऊ शकत नव्हतं कारण ती खूप जास्त उंच होती. म्हणून मग मी 5 नैवेद्य बनवले होते. गुढीसाठी, तुळशीसाठी, त्यानंतर शेतातल्या देवासाठी आणि मंदिरातल्या देवासाठी, अशी मी 5 नैवेद्य बनवलेले होते. आणि इथं माझं झालं. त्यानंतर मी काही फोटोज काढले, थोडाफार व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मग आता एवढं सगळं करून दमले होते आणि भूक पण लागलीच होती. मग चला म्हटलं आता जेवण करून घेऊया. त्याच्यासाठी मी ताट पण बनवलं होतं. आज कुणी कुणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता एवढा सगळा गेटअप केला आहे, तो परत चेंज करायचा आणि जेवण करायचं असं माझं ठरलं होतं. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्या. चला तोपर्यंत बाय बाय.